नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे येथे 31 जुलै रोजी भीम आर्मी भारत एकता मिशन आणि आझाद समाज पार्टीच्या वतीने भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद, सोनम वांगचुक आणि विनय रतन सिंग उपस्थित राहणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. साजरा करण्यात येतो. या स्मृती यात्रेमध्ये गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील जवळजवळ 5 जिल्ह्यातील जनसमुदाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असतो. त्याच अनुषंगाने येणाऱ्या धुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनुषंगाने ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद तसेच भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रथमतः महाराष्ट्रात यांची जाहीर सभा होणार आहे. असे आमचे लाडके ज्यांचा त्याग व समर्पण आहे, चंद्रशेखर आझादांना उभं करणे त्यांचा मोलाचा वाटा आहे, ते विनय रतन सिंग भाई तसेच पर्यावरण तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ या उपजनाला बसले जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांना सुद्धा आम्ही निमंत्रित केले की वेळ अशी आहे या देशात पेपर लीक होत आहे. नीटचा पेपर लीक होत नाही तेवढा तुमचा टीईटीचा पेपरही या रिवाईज होणार होता, तो सुद्धा पुढचा टाळण्यामध्ये. तर या सरकारने व सरकारमध्ये बसलेल्या भ्रष्ट प्रवृत्तीच्या ब्राह्मणवादी विचारसरणीच्या लोकांना जर थांबवता यावं त्या अनुषंगाने आम्ही या प्रमुख अतिथींना इथं धुळ्यात आमंत्रित केले आहे. तसेच माता रमाई नावाचं एक पात्री नाटक लोकशाहीर आमचे शाहीर आहे प्रवीणदादा पानपाटील, त्यांची मुलगी क्रांती प्रवीण पानपाटील या सादर करणार आहे. त्यांच्यासोबत कदींदला मंचेचे सागर कोळी व त्यांचं कलापत्र हे सुद्धा विद्रोही शाहिरी ग्रंथ सादर करतील. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.